श्रावणच्या पहिल्या सोमवार त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी। गेल्या 3 दिवसांपासून नाशिक शहरात मुसळधार पाऊस सुरू होते। वरुण राजाने कुठेतरी पावसाला विश्रांती घेतल्याने श्रावणचा पहिला सोमवार असल्यामुळे त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची दर्शन करण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली। तसेच त्र्यंबकेश्वर देवस्थानचे ट्रस्टीचे विश्वस्तांनी येणाऱ्या श्रावण महिन्यात भाविकांचे दर्शनाचे कसे नियोजन करणार, सदर पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली आहे। आमच्या 10 ते 20 भाविकांचं दर्शन बाहेरून होत नव्हतं, कारण छोट्या दरवाजातून बाहेरून त्यांनाही देव दिसला पाहिजे। ते बंद असल्यामुळे आता आम्ही स्थानिक जे रहिवासी आहेत त्यांना 1 तासाचं सकाळी वेळ दिली आहे। त्या 1 तासामध्ये त्यांनी एका वेळी 1 ते 2 बाहेर आल्यानंतर दुसरे 1 ते 2 मध्ये जातील, अशा प्रकारचे कर्मचारी तिथे नेमून त्या 1च तासामध्ये ती व्यवस्था केलेली आहे। इतर वेळी आमच्या ज्या प्रशासनाच्या वतीने ज्या पूजा असतात, त्रिकाल पूजा, त्याच वेळी ते गर्भगृहात पूजक जातात। आपण आता म्हणालात की कर्मचाऱ्यांच्याकडून काही वेळा चुका होतात, परंतु मी स्वतः अनेकदा असं अनुभवलेलं आहे की कर्मचारी त्या ठिकाणी धक्काबुक्की करतात। अक्षरशः बैला जे भाविक लांबून येतात, कानाकोपऱ्यातून देशाचे येतात, अक्षरशः त्यांना गच्ची मारून त्या ठिकाणाहून बाहेर काढलं जातं। हाच गैरसमज काढण्यासाठी आम्ही या ठिकाणी आपल्या पत्रकारांमध्ये बाहेर काय आपण चित्र बघतो आणि प्रत्यक्षात काय परिस्थिती असते हे सांगण्यासाठीच आम्ही पत्रकार आणि मंदिर प्रशासन ट्रस्टी यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठीच ही पत्रकार परिषद घेतली की ज्यावेळी मी स्वतः आता लाईन मध्ये उभं राहून तुम्हाला तो डेमो पुढच्या काळामध्ये देईल की ज्यावेळेस तो भाविक 5 ते 6 तास रांगेत उभा राहून तो देवासमोर जातो, त्याची इच्छा असते की मी 6 तास रांगेत होतो, मला किमान 1-2 मिनिटं त्या देवाकडे बघू द्या, दर्शन घेऊ द्या। परंतु मगाशी सांगितलं तसं आमच्याकडे लिमिटेशन 3 सेकंदात जर एका भाविकाला बाजूला केलं तरच आम्ही 10-12 तासामध्ये 14 तासामध्ये 15-16 हजार भाविकांचं दर्शन घेऊ शकतो। त्र्यंबकेश्वरचं फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे 35 ते 40 हजार आणि वर्षभरातले उत्सव जर आपण बघितले तर तो आकडा काही लाखाच्या घरात जातो। आणि मग त्या भाविकाला बाजूला करत असताना आमचे 3-4 कर्मचारी तिथं कायमस्वरूपी असतात। एक महिला सुद्धा आमची कर्मचारी तिथे असते, ती रिक्वेस्ट करून बाजूला करत, त्याच्यामध्ये आम्ही सुधारणा आणणार आहोत की त्यांनी ओम नमः शिवाय असं करत करत त्या भाविकाला विनंतीपूर्वक नम्रतेने बाजूला केलं पाहिजे। अशा सूचना आम्ही परत एकदा सगळ्या कर्मचाऱ्यांना देणार आहोत। काही कर्मचाऱ्यांकडून अनावधानाने इथून मागे चुक्या झाल्या असतील त्याची मी खरोखर दिलगिरी व्यक्त करतो। आणि तो बाजूला करत असताना एखादा, मी म्हणत नाही पण साऊथकडचे शिवभक्त जे येतात ते त्यांना देवापासून हलायची इच्छा होत नाही, काही बसून घेतात, काही झोपून घेतात, असे अनुभव आमच्याकडे आहेत। अशा याच्यामध्ये आम्ही मागच्या भाविकांचं दर्शन थांबवू शकत नाही, त्यामुळे त्यांना बाजूला करत असताना त्यांच्या अंगाला हात लावावा लागतो। हात लावणं म्हणजे त्यांना बाजूला करणं, आणि त्या गोष्टीचा राग येऊन भाविक सुद्धा उद्रेक करतात आणि त्याचं रूपांतर बाचाबाचीमध्ये होतं कधी कधी। तर आम्ही केस वाईज ते सांगू शकतो, जिथे आमच्या कर्मचाऱ्याची चूक असेल तिथे आम्ही ताबडतोब त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश आमच्या प्रशासनाला देत असतो। तत्वावर आम्ही गर्दीचे दिवस, आता श्रावण महिन्यामध्ये आम्ही कुठलंही इम्प्लिमेंटेशन करणार नाही, परंतु श्रावण महिना झाल्यानंतर जे गर्दीचे दिवस असतात शनिवार रविवार, त्या दिवशी आम्ही याचं एक प्रायोगिक तत्वावर याचं एक प्रक्षेपण करू, म्हणजे ट्रायल घेऊ। त्या ट्रायल मध्ये जर आम्हाला यश आलं की आमच्याकडे त्र्यंबकेश्वरला येणारा भाविक त्याचं मुखदर्शन अथवा मधलं दर्शन हे समाधान करून जातोय परत, त्या आम्ही भाविकांच्या प्रतिक्रिया घेऊ आणि त्याच्यावरती कसं कायमस्वरूपी व्यवस्था करायची ते ठरवू। गाभाऱ्यामध्ये उतरण्याच्या बद्दल बंदी घातलेली आहे काही वर्षापूर्वी। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।